सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. द्रोण मुद्रे. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरं शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. जाणीव श्वासाची. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासायचा आहे. स्थिर बैठक. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एक टक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण होणारी किरण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, कालातीत त्रिगुणातीत असा हा ओम. ओम आणि वरची चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप, स्थिती, उत्पत्ती, लय ज्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहत. आपण उघड्या डोळ्यांनी त्याचं निरीक्षण करत आहोत. आपण करतोय बहिर त्राटक. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं ज्याचं वर्णन आहे. सर्व समावेशक ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचं चिंतन आपण करीत आहोत. अंतरत्राट. मनातील विचारांची गती कमी होण्यासाठी, साधनेकडे आपली वाटचाल अनुकूल होण्यासाठी आपण करीत आहोत ओमची साधना, ओंकार साधना. वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा वैखरी वाणीतला अकाराचं प्रमाण 80% आणि मकाराचं प्रमाण 20%. उच्च पट्टीतला हा उच्चार करण्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार कंपनाची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाण. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया
श्वास सोडत उच्चार. ओ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार पश्चंती वाणीतला खर्ज स्वरातला. अकाराचं प्रमाण 20% असते आणि मकाराचं प्रमाण 80%. अगदी सहज फुटफुटल्याप्रमाणे मकार लांबवलेला उच्चार. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार परावाणीतला. याला कोणतंही प्रमाण नाही. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा हा मानसिक उच्चार. या ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आज गुरुवार आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं आणि गुरुजनांचं स्मरण आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित. आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण लीन भाव भक्तिभाव मनामध्ये आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली येऊ देत. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. निर्माण झालेली ऊब आपल्या संपूर्ण चेहरा, आपले कान, गळा, छाती, पोट आणि हात आपले गुडघ्यांमध्ये येऊ देत. आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. स्वागत आहे आपलं. काय सांगू विश्रांती. आज आपण करणार आहोत मेरुदंड वक्रासन. तर इथे आपल्या स्पायनल कॉर्डला आपण एकाच वेळेला स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग आणि फॉरवर्ड बेंड असं करणार आहोत. तर आधी मी दाखवते तुम्हाला कसं करतात आणि मग आपण एकत्रित करू. मी दिसते ना पूर्ण. तर इथे दोन्ही पाय आपल्याला जुळून घ्यायचे. दुसरा पाय सुरुवातीला आपण फोल्ड करायचा, जसं आपण जानु शिरासन केलेलं आठवतंय त्याप्रमाणे. दोन्ही हात आपले अशी मांडीवर ठेवायचे डाव्या पायाच्या आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर यायचं आणि श्वास सोडत उजव्या बाजूने जो पाय आपला फोल्ड आहे त्या उजव्या बाजूने खाली झुकून आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण कपाळ जमिनीकडे नेतो
तेव्हा जो पाय आपला सरळ आहे तो नकळत असा फोल्ड होतो. तर तसं न करता जेवढा आपला पाय हा सरळ ठेवायचा आहे आणि पाय सरळ ठेवून जेवढं पुढे झुकता येईल तेवढा झुकण्याचा प्रयत्न. कपाळ जमिनीला नाही लागलं तरीही चालेल, कारण की इथे आपल्याला आपल्या पाठकण्याला एक ट्विस्ट द्यायचा आहे, बेंड द्यायचा आहे आणि स्ट्रेच द्यायचा आहे म्हणून. ठीक आहे, सुरुवात करूया मग. दोन्ही पाय आता समोर आणि आता उजवा पाय आपण फोल्ड करूया, त्याचं पाऊल लेफ्ट लेगला लावून घ्यायचं, डाव्या पाय. दोन्ही हात आता आपले मांडीवर असतील डाव्या पायाच्या बरोबर. छान. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत हळूहळू पुढे झुका, श्वास घेत वर या, श्वास सोडत उजवीकडे मान खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. तीन, पुन्हा श्वास घेत वर, हा सावकाश आपापल्या क्षमतेप्रमाणे घ्यायची. श्वास सोडत पुढे, फॉरवर्ड बेंड, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. चार, लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. 5. बरोबर. आज आपण हे खूपच स्लो करतोय, पण हळूहळू आपल्याला थोडासा ह्याचा स्पीड वाढवायचा. आता उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा. तुला समजलंय अन्वेषा? ओके, ठीक आहे. मग आता सुरू कर. आवाज येतोय ना बरोबर? छोटीशी मग. बरं चला आपण सुरुवात करूया. दोन्ही हात आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. पाठीचा कडा सरळ, एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत पुढे झुकूया, पुन्हा श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत आता डाव्या बाजूने खाली झुकायचं. पुन्हा एक, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे, डाव्या बाजूने खाली मागे. तीन, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली मागे. चार, लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत मागे. पुन्हा मध्यभागी. दोन्ही पाय समोर येऊ दे, दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. आणि आता आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये अशी इंटरलॉक करायची. बरोबर, करूया आता चक्की चालन आणि तळवे स्क्रीनकडे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ, स्ट्रेच, करेक्ट, बरोबर. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. एक, क्लॉकवाईज, राईट टू लेफ्ट. दोन, छान, हात असे एकदम सरळ राहू देत वरती. तीन, चार, बरोबर. पाच, छान. हा, 5 वेळा झालं की मग थांबायचं. आता दोन्ही हात समोर येऊ देत आणि हाताची अशी पकड करायची, मूठ वळवायची. दोन्ही हात समोर येऊ देत. हा बरोबर, हा बरोबर. आणि आता सुरुवात, दोन्ही हात स्ट्रेट समोर, फोल्ड नको करू, सरळ ठेवायचे. हा, बाकीच्यांचे एकदम बरोबर आहे. हे बसे. हा बरोबर. आणि आता सुरुवात करूया लेफ्ट टू राईट, अँटी क्लॉकवाईज. एक, आता हात डोक्याच्या दिशेने वर नाही न्यायचे, आता सरळ ठेवायचे. दोन, हा बरोबर. तीन, आता हे खरं चक्की चालन होतं, आपण जाता कसं दळतो त्याप्रमाणे. छान. चार, पाच, छान. 5 वेळा झालं की मग थांबायचं. आता आपलं पीठ तळून झालं, आता आपण पोळ्या लाटू. दोन्ही हात जे आहेत हे आता इथे मध्ये ठेवायचे, आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये. हा बरोबर.
आणि जसं आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे कृती, म्हणजे श्वास घेत पुढे जायचं आणि श्वास सोडत मागे यायचं. बरोबर, श्वास घेत पुढे, कमरेतनं पुढे झुकण्याचा प्रयत्न, श्वास सोडत मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. बरोबर, छान. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. छान. थांबायचं आहे. आता दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. उजव्या हाताचा तळवा मध्यभागी येऊ देत आपल्या दोन्ही पायांच्या. बरोबर. डावा जो हाताचा तळवा आहे हा म्हणजे लेफ्ट, बरोबर, लेफ्ट वाला मागे जाईल, लेफ्ट हँड मागे. तो हात टेकवायचा आहे बरं खाली, दाखवता तुम्हाला याप्रमाणे, म्हणजे आपला पाठीचा कणा सरळ आहे. ठीक आहे. आणि आता लेफ्ट साइडने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. टर्न टू द लेफ्ट आणि ब्रीदिंग अवेअरनेस, डोळे बंद. आता इथे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर सुद्धा ताण दाब येतो. त्याचबरोबर आपल्या पाठकण्याला आणि पोटाच्या इथे सुद्धा एक ट्विस्टिंग येतं. बरोबर, छान. आणि आता उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी येऊ दे. बरोबर, छान. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूला. डाव्या हाताचा तळवा मध्ये ठेवायचा, उजवा हात मागे असेल सरळ. बरोबर, छान. आणि आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजव्या बाजूला टर्न व्हा आणि उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. ब्रीदिंग अवेअरनेस, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. आणि आता उलटचा एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. बरोबर, छान. दोन्ही हात पुन्हा आपल्या गुडघ्यांवर येतील, पायांमधलं अंतर कमी करा आणि आता दोन्ही पाय जुळवून घ्या. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे, आपले हात पुन्हा मागे असतील, पाठीचा कणा सर. बरोबर, छान. आता आपण थोडंसं ट्विस्टिंग करूया आपल्या मानेच्या इथे. तर थोडीशी आपली मान उजव्या साईडला झुकवायची, टिल्ट करायची. आता बघा, उजवा कान आपोआप आपल्या उजव्या खांद्याकडे जातो. बरोबर, छान. जेव्हा आपण हे साधी बैठक घालून करतो तेव्हा आपला कान खांद्याच्या दिशेने एवढा जात नाही, जेवढा आपण पाय जेव्हा समोर ठेवतो आणि हात सपोर्टसाठी मागे असतात तेव्हा तो सहज आपल्या उजव्या कानाकडे जातो. सावकाश मध्यभागी येऊ दे, सावकाश मध्यभागी. आता ही स्मृती विरुद्ध बाजू. आता सावकाश आपली मान डाव्या दिशेला झुकवा. बरोबर, डावा खांदा आणि डावा कान हे जरा एकमेकांच्या जवळ आले असतील. छान. आता बघा कसं उजव्या बाजूला छानपैकी ताण येतो, डाव्या बाजूला दाब आहे. सावकाश मध्यभागी. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज, लेफ्ट राईट टू लेफ्ट. सावकाश अगदी हनुवटी गळ्याकडे जाऊ दे. आणि आता सुरुवात करूया उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं, मान सरळ करायची आणि आता साधी बैठक घालून घ्यायची, साधी मांडी घालायची, साधी मांडी. उजवा हात समोर, उजव्या हाताची मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. हा, बरोबर. आणि डाव्या हाताने आपला उजव्या हाताचा कोपर पकडायचा. बरोबर, हा. आणि आता हात फोल्ड करा, सरळ करा. 1 फोल्ड सरळ, 2 फोल्ड सरळ, 3 फोल्ड सरळ, 4 फोल्ड सरळ, 5. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज, 1 2. आपण हे करतोय आपल्या कोपर म्हणजे एल्बो जो आहे त्याचं रोटेशन. 3 4 5. बरोबर.
अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे 1 2 3 4 5 बरोबर. सावकाश उजवा हात समोर येऊ दे, हाताची मूठ सोडून द्या. आता डावा हात समोर, डाव्या हाताची मूठ वळवायची आणि उजव्या हाताने डाव्या हाताचं कोपर पकडायचं. बरोबर. आणि आता डावा हात फोल्ड, सरळ 1 फोल्ड, सरळ 2 फोल्ड, सरळ 3 फोल्ड, सरळ 4 फोल्ड, सरळ 5. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज 1 2 3 4 5. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 बरोबर 4 5. कृती थांबवायची, हात समोर येऊ देत, हाताची मूठ सोडून द्यायची आहे. दोन्ही हात थोड्या वेळ गुडघ्यांवर, डोळे बंद. एक सहज श्वास भरून घ्या, संथ गतीने श्वास सोडून द्या. छान. तर दोन्ही हात पुन्हा समोर येऊ देत, हात फोल्ड करूया, दोन्ही कोपरं समोरून जॉईन करूया आणि करूया शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3. अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3. छान. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे बंद. पुन्हा जाणीव श्वासाची. एक सहज श्वास भरून घ्यायचा, संथ गतीने श्वास सोडून देऊया. थोडंसं आता आपण कंट्रोल मुवमेंट करायला लागलो ना की आपोआप आपल्या आचारांमध्ये, विचारांमध्ये सुद्धा कंट्रोल येते. म्हणजे जशी आपण आसनं जेवढी स्लोली आणि स्टडी करू तेवढंच आपल्याला पुढे सुद्धा या सगळ्या साधनेचा फायदा होतो. आणि आज आपण बघणार आहोत वज्रासनामध्ये उष्ट्रासन आणि योगमुद्रा. काल आपण योगमुद्रा पद्मासनस्थ बघितली, बरोबर. आज आपण वज्रासनस्थ योगमुद्रा बघणार आहोत. ही कोणी करू नये तर ज्यांचं ऑपरेशन झालेलं असेल कुठल्याही प्रकारचं पोटाचं, त्यांनी ही दोन्हीही आसनं करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे काय आहेत तर इथे पुन्हा एकदा आपल्या पोटावरती ताण आणि दाब हे दोन्हीही आसनं एकमेकांना सप्लिमेंटरी म्हणजेच पूरक आहेत. जर आपण उष्ट्रासन केलं तर योग मुद्रा जरूर करावी, जेणेकरून आपल्याला त्याचे जे लाभ आहेत दोन्हीही आसनांचे ते खूप चांगल्या प्रकारे मिळतात. आपलं अन्नपचन तर सुधारतच, मेटाबॉलिझम आपलं चांगलं होतं, आपला जो रोगप्रतिकारक क्षमता आहे ती आपली सुधारते. त्याचबरोबर आपण जे काही खाल्लेलं अन्न आहे ते आपलं चांगल्या प्रकारे डायजेशन व्हायला त्याची मदत होते. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण उष्ट्रासन करतो तेव्हा आपल्या चेस्टचं एक्सपान्शन होतं पुन्हा आडव्या कक्षेमध्ये. तर त्यावेळेला जी लंग्सची जी कॅपॅसिटी आहे ती आपली वाढते, आपला श्वसन मार्ग सुधारतो. आता ज्यांना कोणाला अस्थमा वगैरेचा जर त्रास असेल तर अगदीच खूप जास्त प्रमाणामध्ये असेल आणि गोळ्या वगैरे चालू असतील तर हे आसन करणं टाळायचं आहे. पण हे अस्थमा ज्यांची नुकतीच सुरुवात आहे, थोडासा दम लागतोय, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन खूप उपयोगी आहे. कारण की आपला श्वसन मार्ग इथे सुधारला जातो, आपले वायुकोश मोकळे होतात. तर हे कसं केलं जातं आपण आधी बघून घेऊया. उष्ट्रासन आज आपण अगदी बेसिक करणार आहोत आणि मग हळूहळू आपलं जे आयडियल उष्ट्रासन आहे ते आपण करणार आहोत. तर आता आपण बघून घेऊया. आपल्याला एकेका पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये जायचं आहे. आधी डेमो बघून घ्या. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणांना माहिती आहे कसं केलं जातं, पण अन्वेषा तुला माहिती नाही, त्यामुळे तू आधी बघून घे कसं केलं जातं. हा, तू आधी बघ, डेमो बघून घे. दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ, एक एक पाय आपल्याला फोल्ड करून वज्रासनामध्ये जायचं. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. या प्रकारे या दोन्हीही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचं आणि पावलं आपले पावलं जी जमिनीकडे फ्लॅट आहेत त्यांचं माउंटन करायचं. म्हणजेच काय तर आपल्या पायाची जी बोटं आहेत ती जमिनीवर असतील आणि टाचा ज्या आहेत त्या सिलिंगच्या दिशेने. हे झालं पावलाचं माउंटन. ही स्थिती आपली पक्की झाली की आपल्या दोन्हीही हातांची पाचही बोटं जुळलेली ठेवायची आणि ती आपल्या
जिथे आपलं माकड हाड आहे कमरेच्या खाली एकदम तळाला, तिथेही आपली हाताची स्थिती ठेवायची. या प्रकारे आपण आपलं ऍडजस्ट करून घ्यायची हाताची पकड, आणि मग ही स्थिती आपली पक्की झाली की मग थोडस आपली कंबर जी आहे ही हळूहळू पुढे ढकलायची, म्हणजे आपलं पोट आपोआप पुढे येईल. या प्रकारे पोट आपलं पुढे आलं आणि मान थोडीशी मागे न्यायची, आणि एकदा उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, मान मागे सैलसर सोडायची, मध्यभागी यायचं, आणि मग पुन्हा आपली कंबर थोडीशी पुढे ढकलायची, पोट पुढे येईल, मान मागे जाईल, आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायची, मान मागे सैलसर सोडायची. इथे आपला चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर येतो. पुन्हा सावकाश मान मध्यभागी, आणि हात पुन्हा कमरेवरती, दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन जे आहे ते पुन्हा सोडून द्यायचं, दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्यायचे, आणि वज्रासनामध्ये स्थिर. हे झालं उष्ट्रासन, बेसिक उष्ट्रासन आहे. समजलंय कसं केलंय ते? आता इथे आपल्या पोटापासून कंठापर्यंत सगळ्या ठिकाणी ताण येतो, म्हणून त्याला सप्लिमेंटरी योग मुद्रा. तर ही पण बघून घ्या. काल तर आपण बघितलंय, पण तरीही एकदा दाखवते. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं, एक श्वास भरून घ्यायचा, आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. सीटचा भाग न उचलता कपाळ जमिनीवर. समजा सीटचा भाग उचलत असेल तर हाताची पकड सोडून द्यायची, हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या समोर ठेवायच्या, आणि मग एकावर एक ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. ज्यांचं सहज कपाळ जात नाही जमिनीपर्यंत त्यांच्यासाठी ही एक व्हेरिएशन. आणि मग आसन सोडताना पुन्हा एकदा हाताची पकड करायची, आणि मग हळूहळू उलट चाल. ठीक आहे, लक्षात आलं कसं करायचं? सुरुवात करूया. मग आता हळूहळू वज्रासनामध्ये या, मॅटवर बसून कृती करा, आणि इथूनच पुढे आपल्याला अजून एक वेगळी गंमत करायची की आपण पुढे करूच. दोन्ही पाय गुडघे जोडलेले, पावलं पूर्णपणे जमिनीकडे फ्लॅट राहू देत. थोडस मला उंचावटा वाटतंय अन्वेषा तुझ्या इथे. ओके, ठीक आहे. आधी थोड्या वेळ वज्रासनामध्ये आपण बसूया, कारण की डायरेक्ट असं न करता थोडा वेळ या स्थितीमध्ये बसायचं. बरोबर, दोन्ही हात आपल्या मांडीवर येऊ देत, डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपल्या आपण तपासायचा आहे. वज्रासन हे एक ध्यानात्मक पटीतलं आसन आहे, म्हणून या स्थितीमध्ये 1 ते 2 श्वास थांबायचं, आणि मग आपल्या आसनाला सुरुवात करायची आहे. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. एक सहज श्वास भरून घेऊया, आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. स्वतःशी कनेक्ट व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. आपला हा प्रवास शरीराकडून मनाकडे होतोय, म्हणून ब्रीदिंग अवेअरनेस एव्हरी टाइम. छान, सावकाश डोळे उघडूया, आणि आता गुडघ्यावर उभं राहूया. बरोबर, आणि आता दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या. बरोबर, आणि पावलाचं माउंटन. टाचा ज्या आहेत आपल्या त्या सिलिंगच्या दिशेने, टोज आपले सिलिंगच्या दिशेने. बरोबर, बरोबर, छान. आणि आता दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली, आणि ती आपल्या कमरेवर मागे. बरोबर बरोबर, छान. आणि आता हळूहळू आपली कंबर थोडीशी पुढे ढकला, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. बरोबर, आणि आता बघा उजव्या हाताने उजवी टाच पकडता येते का? मान मागे सैलसर सोडा. छान छान. डावा हात तसाच राहू दे कमरेवर, फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा. डावा हात कमरेवर राहू दे. बरोबर, खूप छान छान. सावकाश सावकाश. माधुरी ताईंना खूप छान जमलंय. ओके, राजश्री ताईंचा प्रयत्न ठीक आहे, ठीक आहे, असू दे. छान. मिनल ताईंचं पण छान आहे, अन्वेषाचं चालू आहे. ओके, सावकाश मध्यभागी या.
मध्यभागी नाही जमलं अन्वेषा जमतंय ना थोडस लिटिल ओके ओके अवकाश मध्यभागी आपण जे आता हे करतो ना हे सुलभ आहे सुलभ उष्ट्रासन आहे तुम्ही ना थोडंसं राजश्री ताई थोडंसं पायामधला गॅप जो आहे ना थोडासा कमी करा थोडासा कमी हा बस बस एवढा ठेवा ठीक आहे आणि आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया पुन्हा दोन्ही हातांची पकड आपल्या मागे कमरेच्या इथे येऊ देत बरोबर आणि आधी थोडीशी कंबर आपली पुढे ढकला हा बरोबर मान नका आधी मागे टाकू आधी थोडीशी कंबर पुढे ढकला मान तशीच राहू दे आणि मग डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि त्याच्यानंतर मान आपली मागे झुकवा म्हणजे बघा ते थोडंसं करणं सोपं जातं हा बरोबर छान आता जमलंय जमलंय बरोबर आणि आता ब्रीदिंग अवेअरनेस नजर आता आपली सिलिंगकडे राहू दे नजर सिलिंगकडे एक सपोर्ट आपण मागे दिलाय उजव्या हाताने उजव्या कमरेला सपोर्ट दिलेला आहे हा छान बरोबर बरोबर सावकाश मध्यभागी येऊ दे डावा हात पुन्हा कमरेवर येऊ दे बरं दोन्ही हात खाली पावलाचं माउंटर सोडून द्या दोन्ही पाय पुन्हा फ्लॅट असू दे आणि वज्रासनामध्ये स्थिर डोळे बंद बंद डोळ्यांनी जो भाग आपला ताणला गेला होता शरीराचा म्हणजे कंठापासून ते आपल्या संपूर्ण छातीच्या बरगड्या पोटाचीच नाही जे ताणले गेले होते स्ट्रेच झाले होते त्या सगळ्याचा मागोवा अनुभव आता करूया योग मुद्रा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या पाठकण्याच्या इथे मान बरोबर पुन्हा एक श्वास मोडून घ्या आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा आपलं पोट छातीचा भाग आणि मग आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीवर टेकून पूर्णपणे जमिनीवर हा बरोबर छान खूप सुंदर आणि एकदम रिलॅक्स हाताची पकड एकदम रिलॅक्स करा आता बघा पोटावरती दाब आलाय पाठकड्यावर ताण आलाय रक्तप्रवाह हा हळूहळू आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होतोय योग मुद्रा ह्या मुद्रांचा अभ्यास जो आहे हा अतिशय लाभदायक ठरतो थोडा वेळ थांबूया ब्रीदिंग अवेअरनेस 1 2 3 4 5 उलट चाल ज्यांनी हाताची मुठ वळवली आहे त्यांनी पुन्हा एकदा हाताची पकड करायची मागे न्यायची आहे आणि हळूहळू आपलं कपाळ नाक छातीचा भाग आणि पोट परत परत वरती कमरेतनं सरळ डोळे अंगात मिटलेले हाताची पकड सोडून देऊया दोन्ही हात पुन्हा मांड्यांवर डोळे बंद रक्तप्रवाह जो डोक्याच्या दिशेने चेहऱ्याच्या दिशेने होत होता तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय आता इथूनच आपण दंड स्थितीमध्ये जाणार आहोत या स्थितीतून आता आपल्याला मार्जनासनासारखी स्थिती घ्यायची म्हणजे दोन्ही हात समोर येऊ दे हाताचे तळवे हा आणि आता गुडघ्यांवर आणि हातांवर ही खूप आहे आपण मार्जनासन कसं करतो हा त्याप्रमाणे गुडघे टेकतो ते जमिनीला हा बरोबर 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 हा बरोबर आणि आता पावलं जी आहेत ना मगाशी कसं आपण माउंटन केलं होतं पावलांचं तसं करा म्हणजे टाटा सिलिंगच्या दिशेने जाऊ दे हा बरोबर छान बरोबर करते ओके हा आणि आता आपल्याला काय करायचंय गुडघे जे आता आपले जमिनीवर आहेत ना ते आता आपल्याला वर उचलायचे बघा या प्रकारे आणि त्याचा शक्य असेल तर जमिनीकडे जाऊ हा टाचा जमिनीकडे जाऊ दे गुडघे थोडेसे वर उचला हा बरोबर बरोबर छान छान आणि आता पावलं जी आता थोडीशी लांब आहेत ना एकमेकांपासून ती जवळ घ्या दोन्ही पायांची पावलं जवळ घ्या हा बरोबर गुडघ्याचा दोन्ही पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे थोडंच आपले हात ऍडजस्ट केले तरीही चालतील आता जे आपण केलंय त्याला म्हणतात पर्वतासन सूर्यनमस्कारामधली 5वी स्टेप पर्वतासन नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असू दे त्याला पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन असंही म्हणतात सूर्यनमस्कारामधली 5वी स्टेप आता काय करायचंय हळूहळू आपलं पाऊल पुढे घ्यायचं एक हात थोडासा मागे
एक पाऊल पुढे, हात मागे, असं करत करत हळूहळू दंड स्थितीमध्ये या. हा, असं असं. एक पाऊल पुढे, एक हात मागे. हा, पाऊल आणि हात एकमेकांच्या जवळ आणत आणत, हा बरोबर, हळूहळू दंड स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. हा बरोबर, बरोबर येत आहे. बरोबर, छान, परफेक्ट, बरोबर. हा, आणि हळूहळू उभे राहा, उभे राहा पूर्णपणे. छान. हा, हात खालीच राहू दे, हात खालीच राहू दे, हात खालीच राहू दे. हा, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता आपण करूया कटिचक्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता उजवा हात जो आहे, हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागे, डाव्या बाजूने मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ. ब्रीदिंग अवेअरनेस. मध्यभागी, पुन्हा मध्यभागी, सेंटर मध्ये यायचंय. आणि आता डावा हात उजव्या खांद्यावर, उजवा हात मागे, आणि उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच, डाव्या पायाचा टोच बघण्याचा प्रयत्न. सेंटर, मध्यभागी. हा बरोबर. आणि आता काय करूया, पायांमधलं अंतर तसंच ठेवा. आता आपल्याला टाळी द्यायची, एकदा वर खाली. हा, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. सावकाश हात खाली. बरोबर, विश्रांती. आता आपण बघूया बद्ध हस्त. तर हे कसं करायचं बघून घेऊया. हे सुद्धा एक आपल्या लंग्सची कॅपॅसिटी इथे सुद्धा वाढते, कारण की पुन्हा एकदा आपले लंग्स जे आहेत ते ताणले जातात. त्यामुळे श्वसन मार्ग आपला सुधारतो. तर हे कसं करायचं बघून घ्या. इथे सुद्धा दोन्ही पायाशी जोडून ठेवायचे. आणि त्यानंतर आपली हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची, आणि ती पकड जी आहे ती आपल्या सीटच्या जवळ असेल, पण हात सीटपासून लांब आहे. आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. दोन्ही पाय जुळलेले. जर बॅलन्स जातो असं वाटत असेल तर थोडस अंतर घ्यायला हरकत नाहीये दोन्ही पायांमध्ये, थोडस अंतर. हा, आणि मग काय करायचं, थोडासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा, म्हणजे आपली मान जी आहे ती मागे न्यायची. चेहरा आपला सिलिंगला समांतर, दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. आता इथे पुन्हा पोटापासून कंठापर्यंत ताण येतो, पाठकणावर प्रेशर येतं. आणि आता इमॅजिन करायचं की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय, आणि आपले हात अजून जमिनीच्या दिशेने ताणले गेले. आणि मग सावकाश मान मध्यभागी. आणि मग ही कृती थोडीशी मग पुढचं पण एक दाखवते. नंतर मग आपल्याला फॉरवर्ड बेंड घ्यायचा, आणि मग बॅकवर्ड बेंड घ्यायचा. फॉरवर्ड बेंड घ्यायचा आणि बॅकवर्ड बेंड घ्यायचा. मग ह्याला म्हणतात कोनासन. जेव्हा आपण पुढे झुकतो ना, तर ह्याला कोनासन म्हणतात. आणि जेव्हा आपण बॅकवर्ड बेंड घेतो त्याला बद्ध हस्त म्हणतात. बद्ध हस्त म्हणजेच काय, तर आपली हातांची बोटं आपण एकमेकांमध्ये गुंफवतो ना, म्हणजे ती बंद करतो, बद्ध करतो, म्हणून त्याला बद्ध हस्त म्हणतात. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता बॅलन्स जातो असं वाटत असेल तर थोडं पायांमध्ये किंचितचं अंतर घ्या, अगदी 1 ते 2 इंचापर्यंत. आणि दोन्ही हातांची बोटं आता एकमेकांमध्ये गुंफवा, आणि ती पकड आपल्या सीटच्या इथे. हा बरोबर, बरोबर. दोन्ही हात स्ट्रेट असू देत, गुडघ्यात सॉरी कोपऱ्यातनं कुठेही फोल्ड नाही करायचे, एकदम सरळ असू देत दोन्ही हात. हा, म्हणजे बरोबर आपल्या छातीला अपेक्षित असा ताण भेटतो, खांदे मागून एकमेकांच्या जवळ जातात. हा बरोबर. आणि आता हळूहळू आपली मान मागे न्या. चेहरा आपल्या सिलिंगला समांतर येऊ दे. तोंड बंद. पोटापासून कंठापर्यंत आलेला ताण, पाठकणावरती असलेला प्रेशर, आपल्या हातांवरती आलेला ताण. आणि आता असं इमॅजिन करा आपल्या हातांवरती 10 किलोचं वजन ठेवलंय, आपले हात अजून सिलिंगच्या आपल्या
जमिनीच्या दिशेने काढले जात आहे. बरोबर, छान. सावकाश मध्यभागी या, मान मध्यभागी येऊ दे. आणि आता आपण थोडीशी डायनामिक कृती करूया हा श्वासाशी आधारित. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पुढे, फॉरवर्ड बेंड. बरोबर, छान. श्वास घेत वर, श्वास घेत बॅकवर्ड बेंड. इथे गोंधळ केलाय का? पुन्हा एकदा मध्यभागी या आणि अजून एकदा सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत पुढे, बॅक फॉरवर्ड बेंड. बरोबर, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. आणि आता लास्ट राऊंड. श्वास घेत वर, बॅकवर्ड बेंड, श्वास सोडत पुढे, फॉरवर्ड बेंड. आणि मग श्वास घेत घेत मध्यभागी. श्वास घेत मध्यभागी, दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. आणि आता एक स्ट्रेचिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही हातांची बोटं पुन्हा एकदा एकमेकांमध्ये गुंफा. दोन्ही तळवे हाताचे सिलिंगच्या दिशेने. आणि स्ट्रेचिंग करूया. दोन्ही टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्ट्रेच. बरोबर, छान. पूर्णपणे ताण ताण ताण. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची उघडता थोडीशी कमी करा, म्हणजे आपल्याला सहज आपला बॅलन्स राखता येईल. छान. सावकाश उलटता, टाचा हात खाली. छान, विश्रांती. कारण की आपण जे बद्धहस्त केलं होतं त्यामुळे थोडेसे आपल्या शोल्डर वरती जो स्ट्रेच होता तो आता आपण कमी केला. आणि आपल्या पाठकणाला सुद्धा एक प्रेशर आलेला होता, तो आपण कमी केला. आणि आता आपण नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे वीरासन. तर ह्याला वीरासन आणि हनुमंत ध्वज अशी दोन्ही नावं आहेत. आणि खूप छान वाटतं, एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो जेव्हा आपण हे आसन करतो त्यावेळेला. तर हे कसं करायचं बघून घ्या. आता इथे सुद्धा आपल्याला दोन्ही पायांमध्ये या प्रकारे अंतर घ्यायचं. जास्तीत जास्त अंतर. दोन्ही पावलांचं फेसिंग आता समोरच्या दिशेने आहे. बरोबर. आणि ते उजवं जे पाऊल आहे ते उजव्या दिशेला न्यायचं. यामध्ये उजवा पाऊल उजव्या दिशेला नेलं की मग उजवा पाय असा फोल्ड करायचा. डावा पाय स्ट्रेच आहे, उजवा पाय आपण फोल्ड केला. मग दोन्ही हात खांद्यात असे सरळ करायचे. त्याच्यानंतर उजव्या दिशेला वळायचं. उजव्या साईडला टर्न झालं की मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, नमस्कार करायचा. आणि त्यानंतर बॅकवर्ड बेंड घ्यायचा. आता इथे स्ट्रेच प्रेशर आपल्याला अपोजिट साईडने वाटतं. म्हणजे उजव्या पायावर जो पाय फोल्ड आहे तिकडे प्रेशर, डावा पाय स्ट्रेच. आणि पुन्हा कंठस्थ ग्रंथी पोटावर ताण. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यावरून सरळ मध्यभागी यायचं. उजवा पाय सरळ करायचा, दोन्ही हात खाली. आणि उजव्या पावलाचं फेसिंग परत समोरच्या दिशेने सेंटर मध्ये. ठीक आहे, करूया आपण आता. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या छानपैकी. आणि आता आता हे वीरासन जे आहे किंवा हनुमंत ध्वज, ही जी आसनं आहेत ही व्हेरिएशन वाली आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ज्या योग इन्स्टिट्यूट आहेत, कैवल्यधाम किंवा अय्यंगार योग, तर यांनी ही जी सगळे व्हेरिएशन्स वाली आसनं शोधलेली आहेत, जेणेकरून आपल्याला अजून स्ट्रेच मिळतो. तर सुरुवात करूया. उजवं पाऊल जे आहे हे उजव्या दिशेला नेऊया. उजव्या साईडला वळवायचंय. हा, उजव्या पायाचं पाऊल. बरोबर. उजवा पाय फोल्ड करा. हा, छान. बरोबर. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ स्ट्रेट. बरोबर. आणि उजव्या साईडला वळा. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. आणि मग बॅकवर्ड बेंड. आणि आता बघा, उजवा गुडघा, मांडी आलेला प्रेशर, पोटऱ्यांवरती आलेला प्रेशर उजव्या बाजूला, त्याकडे लक्ष. डावा पाय स्ट्रेच आहे, पाठकणावरती प्रेशर आहे, पोटावरती ताण आहे. छान. सावकाश उलट साथ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ.
सेंटरला यायचं, उजवा पाय सरळ करायचा, दोन्ही हात खाली, उजवा पाऊल पुन्हा समोरच्या दिशेने. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर, डावा पायाचं पाऊल डाव्या दिशेला जाऊ, डावा पाय फोल्ड करूया, बरोबर, छान. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया, बरोबर, सुंदर. आणि मग डाव्या दिशेला वळूया, डावे दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार, बॅकवर्ड बेंड. आता इकडे नजर जी आहे ही आपल्या हातांची जी आपण स्थिती घेतली ना तिकडे ठेवू, म्हणजे बघा अजून आपल्याला ताण जाणवतो, छान. जोड श्वासाची डावा बाजू, म्हणजे डाव्या पायावर गुडघा, पोटरा, पोटरी, मांडी, तिकडे आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष, छान. उलट चाल, दोन्ही हात खांद्यातनं सरळ, डावा पाय सरळ, मध्यभागी, दोन्ही हात खाली, डाव्या पावलाचं फेसिंग पुन्हा समोरच्या दिशेने, पायांमधलं अंतर कमी करायचंय, विश्रांती. एक सहश्वास भरून घ्या आणि फुंकर लागल्याप्रमाणे सोडा. आता सावकाश बैठक स्थितीमध्ये या, सावकाश. आज शयन स्थितीमध्ये आपण अर्ध द्रोणासन बघणार आहोत. तर हे बघून घ्या आधी कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करू. एका कुशीलावरून शयन स्थितीमध्ये, त्याच्या आधी आपण सायकलिंग करणार आहोत. हे तर आपल्याला माहितीये ना, आपण एकेका पायाने सायकलिंग करतो ते. फक्त द्रोणासन अर्ध द्रोणासन बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता इथे आपल्याला हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची, या प्रकारे. थोडस आपल्याला हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे अपर बॉडी जमिनीपासून वर उचलली की मग उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. नंतर आपण उजव्या पायाच्या अंगठ्याकडे इथे थोडा वेळ थांबायचं, मग उजवा पाय खाली, त्यानंतर डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे, मग डावा पाय खाली, आणि त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचे. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. त्याला बोट पोश्चर सुद्धा म्हणतात. आता जे आपण केले ते सुलभ द्रोणासन, म्हणजे आपण आपल्या हातांचा आधार घेतो आणि त्यानंतर थोडेसे पायाची मुवमेंट करायची, वर खाली वर खाली. आणि मग पुन्हा दोन्ही पाय समोर घ्यायचे धरून आणि दोन्ही पाय आणि पाठीचा एक एक मणका टेकत टेकत जमिनीवर, आणि मग विश्रांती. ठीक आहे, करूया मग सुरुवात. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. द्रोणासन हे पुन्हा एकदा थोडंसं एक ऍडव्हान्स आसन मानलं जातं, कारण की आपल्याला एकाच वेळेला दोन्ही पाय आणि आपली अपर बॉडी आणि दोन्ही हात एकाच वेळेला वर उचलताना थोडासा डिफिकल्टी येतात. म्हणून आपण आधी अर्ध द्रोणासनची सराव करूया आणि मग हळूहळू पूर्ण द्रोणासन करूया. दोन्ही पाय, त्यासाठी आपण सायकलिंग करतो, त्याचबरोबर आपले एक एक पाय वरती घेतो ना, ही जी आपण ज्या कृती करतो ज्याच्याने आपले कोर मसल जे आहेत हे स्ट्रॉंग होतात, म्हणजे तिथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळता येतो. करूया सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय 90 डिग्री वर घ्या. हा बरोबर, दोन्ही पाय 90 डिग्री वर, आणि आता सायकलिंग. 1 2 3 4, पावलं जाऊ दे जमिनीकडे. 4 5 6 7 8 9 10. दिवस सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान. पुन्हा दोन्ही पाय 90 डिग्री वर आणि हळूहळू जमिनीवर येऊ दे. धाडकन न आपटता सावकाश जमिनीवर आणा. कोर मसल्सला भेट आलेला प्रेशर. हा बरोबर, विश्रांती.
दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आता करूया अर्धध्रुवासन. त्याची स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. आणि आता आपल्याला दोन्ही हातांची कोपरं थोडीशी आपल्या शरीराकडे खेचून घ्यायची, म्हणजे थोडेसे खांदे आपल्या वर येतील आणि या हाताच्या आधाराने आपलं डोकं, छातीचा भाग, पोट आणि आपली कमरेपासूनचा वरचा भाग थोडासा वर उचलायचा. हा बरोबर. थोडस हाताचे स्टँड कर. आपला एल्बो आहे ना तो पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. हा दोन्ही पाय जुळवून घे. दोन्ही पाय जुळव आधी. हा बरोबर बरोबर. आणि आता आपला राईट लेग वर उचलायचा, उजवा पाय वर. हा बरोबर. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. रिलॅक्स. नकळत आपण सगळे स्नायू ताणून घेतो, तर एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश उजवा पाय जमिनीवर येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्या. आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. बरोबर. छान. थोडस खाली घ्या. माधवी ताई थोडस खाली घ्या. हा बस बस बस. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. 1 2 3 4 5. छान. सावकाश डावा पाय खाली येतो. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता एकत्रित दोन्ही पाय वर उचलायचे. बघा बोट पोश्चर वाटतोय की नाही. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता थोडीशी मुवमेंट करूया. पाय थोडेसे वर खाली करूया. हा बरोबर. छान. 1 2 3 4 5. पुन्हा दोन्ही पाय समोर जोडून घ्या. हळूहळू आधी पाय जमिनीवर जाऊ दे, पूर्णपणे टेकू दे. आणि मग पाठीचा एक एक मणका सावकाश जमिनीवर. डोकं जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. एका गालावर पडून विश्रांती. बरोबर. आणि करूया आपण आता सुलभ भुजंगासन, जिथे आपलं जास्त स्ट्रेचिंग होणार नाही, थोडस बरं वाटेल आपल्याला. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आपण केलंय हे मागे पण. आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत येऊ दे. आणि हाताची कोपरं आपल्या छातीच्या रेषेत आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या सरळ रेषेत. दोन्हीही हातांची पाचही बोटं जुळलेली. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर. हातांचा सपोर्ट जमिनीवर राहू दे. बरोबर. छान. नजर आपली सिलिंगकडे. तोंड बंद. ब्रीदिंग अवेअरनेस. छान. खूप छान. एक हलकं स्मित हास्य चेहऱ्यावर. डोळे बंद. आणि आता उलट चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपलं पोट आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर. एकदम कंट्रोल मुवमेंट. दोन्ही हात खाली येऊ दे. विश्रांती. आता सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. पूर्णपणे पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर हळूहळू बैठक स्थितीमध्ये जा. एका कुशीला वळून सावकाश बैठक स्थितीमध्ये.
आणि आता पद्मासन किंवा साधी मांडी, आपल्याला जे योग्य वाटेल ते. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा स्वस्तिकासन, मध्येच आपला पाय असा आतमध्ये पाऊल घुसवायचं. आपल्याला जी सुखावह बैठक स्थिती वाटेल त्या स्थितीमध्ये बस. दोन्ही हात गुडघ्याने, पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आपण आता करणार आहोत विभागीय श्वसन. एक आवर्तन आपण विभागीय श्वसन म्हणजे अकार उकार मकार आपण सेपरेटली करणार आहोत आणि मग पुढची 3 आवर्तन आपण संपूर्ण योगिक श्वसन करणार आहोत. सुरुवात करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आता इथे तुम्ही साधी बैठक घातली तरीही चालेल. नकळत मग आपले पाय जे आहेत तिथे आपलं लक्ष जातं. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. बरोबर. पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आता आपण करूया विभागीय श्वसन. सुरुवातीला आपण करतोय उदर श्वसन. आहे तो श्वास सोडूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येईल आणि श्वास सोडताना अकार जाणीव आपली ऍब्डॉमिनल रिजन कडे म्हणजे उदर भागाकडे. सुरुवात करूया. करूया पूर श्वसन, चेस्ट ब्रीदिंग. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना छातीचं एक्सपान्शन जाणीव पूर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. करूया स्कंद श्वसन, शोल्डर ब्रीदिंग. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार जाणीव शोल्डरकडे. शांत. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आता 3 आवर्तन संपूर्ण विभागीय श्वसन अकार उकार मकारासहित, ज्याला योगिक श्वसन असेही म्हणतात. सुरुवात करूया आता. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला आणि श्वास सोडत अकार उकार मकार. दुसरं आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार उकार मकार. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया
आणि श्वास सोडत अकार उकार मकार. काही क्षण इथे थांबायचंय आणि सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आहे आणि शवासनासाठी स्थिती क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले आहेतच. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. आजची साधना आठवण्याचा प्रयत्न. आपण सुरुवातीला जी काही आसनं केली, बैठक स्थितीमध्ये वज्रासन, पुष्करासन, योग मुद्रा, त्याच्यानंतर आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये आलो. आज तिथे आपण बद्धहस्त, कोणासन, वीरासन या सगळ्या साधनेचा मागोवा एक क्रम आठवण्याचा प्रयत्न. शयन स्थितीमध्ये अर्धद्रोणासन, पोटावर पडून सुलभ भुजंगासन आणि त्यानंतर संपूर्ण विभागीय श्वसन. ह्या सगळ्याचा क्रम आठवतानाच आपल्या देहाचंही निरीक्षण. ही सगळी साधना करताना नकळत एखादा शरीराचा स्नायू अवयव ताणला गेला असेल तो आपण या शवासनाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक शिथिल रिलॅक्स करणार. नकळत कमरेचा भाग वर उचलला जाईल. खांदे आपण नकळत आपले ताणले जातील तर ते एकदम रिलॅक्स. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून द्या. एकदम रिलॅक्स. संपूर्ण शरीर जमिनीवर विश्रांती स्थितीमध्ये पडलेला आहे. एकदम रिलॅक्स. जो काही ताण आहे, दिवसभर जी काही आपण कामे केली आहेत त्याच्यामुळे आलेला सगळा शीण हा आता हळूहळू कमी होतोय. दोन्ही पाय, पायांची बोट, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी रिलॅक्स. दोन्ही हात, हातांची बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा रिलॅक्स. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकड्यांमधले मणके शिथिल रिलॅक्स. उदरभाग, उदर पोकळी, डायफ्राम शिथिल रिलॅक्स. छातीचा भाग, पिंजऱ्या, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस रिलॅक्स शिथिल. छोटस रूप आहे शिथिल. कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल रिलॅक्स. हनुवटी, ओठ, तोंडाच्या आतली सैल सरके, दात, संपूर्ण दबड्याचा भाग, गाल, कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आखी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि टाळूचा भाग शिथिल रिलॅक्स. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. जाणीव आपल्या नाकाच्या इथे घेऊन जायची आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय त्याची जाणीव. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय त्या स्पर्शाची जाणीव. मी श्वास घेतेय नाकावाटे, मी श्वास सोडतेय नाकावाटेच. श्वास घेताना त्या थंड हवेच्या मार्फत त्या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना
उबदार हवेच्या मार्फत माझी शारीरिक मानसिक अशुद्धी मी सोडून देत आहे. प्रचंड शांत आणि प्रसन्न अशी मनाची स्थिती. शरीराला विश्रांती, मनाला शांती. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. प्रचंड आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त झालेली आहे. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला संकल्प, माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित ठेवण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव हा निरोगीच आहे, स्वस्थ आहे. माझं मन शांत आहे. मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावरती, त्याचबरोबर भावनिक स्तरावरती प्रचंड शांती प्राप्त झालेली आहे. प्रचंड समाधान मला प्राप्त होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि या आनंदासनातनं बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे, दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि एक हलकासा खेच, आळस. बरोबर, छान. आणि मग डाव्या कुशीला वळायचं आहे. डावा हात डोक्याखाली, दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि उजवा हात आपल्या पायावर असेल किंवा मांडीवर. आणि या स्थितीमध्ये पण थोडा वेळ थांबायचं आहे. ही स्थिती सुद्धा आपल्याला प्रचंड आरामदायी वाटते. आणि त्यानंतर हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. संपूर्ण शरणागत आणि लीन भाव. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हस्तमर्जन, पाणी आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. आजची साधना इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. उद्या फक्त आपल्याला सकाळी जॉईन व्हायचं आहे. कोणाला काही शंका आहे का, विचारायचं आहे? उद्या सकाळी आपल्याला जॉईन व्हायचं. संध्याकाळी मला जायचं आहे गॅदरिंगला. मुलीचं माझ्या गॅदरिंग आहे उद्या आणि तो टायमिंग पण नेमका 5चा आहे. त्यामुळे मला तिच्याबरोबर जाणं गरजेचं आहे. सो तुम्ही सकाळी जॉईन होऊ शकाल? एक मिनिट. एक मिनिट. मी अनम्यूट करते सगळ्यांना आणि मग तुम्ही बोला. हा, अनम्यूट केलंय बघ. आस्क टू. आता बघा. ट्राय करतो आम्ही. हा, चालेल. म्हणजे प्लीज फक्त उद्याच्या दिवस ऍडजस्ट. 6 ते 7 ना सकाळी? हा, सकाळी 6 ते 7. बरं बरं, ट्राय करते मी. आता बघ अन्वेषण. चालेल तुम्हाला माधुरी ताई? हो चालेल चालेल.
ठीक आहे. थांबा. चालेल. आणि अगदीच नाही जमलं तर आपल्याला तुम्हाला लिंक तर पाठवेलच, पण ती फक्त उद्याच्या शेवटच्या याला भेटेल. पण जी काही मी आसनं घेतली उद्या, ती तुम्हाला परत पण मी तुमची प्रॅक्टिस करून घेणारच आहे. म्हणजे असं नाही की तो उद्याचा भाग परत कधीच नाही होणार, असं होणार नाही. पण शक्यतो जर आला तर बरं. चालेल. हो, चालेल. कारण की सॅटर्डे, संडे माझं पुन्हा बिझी म्हणजे माझे वेगळे ह्याचे YCBचे क्लासेस चालू असतात. म्हणून मग तो तिथे एक वेळ जातो माझा. छोटू काहीतरी बोलतोय. हो. चालेल मग. हां, अन्वेषा तू चालेल. म्यूट झालेली आहेस. बोलू शकतेस. हां, तुझा आवाज नाही येत आहे फक्त मला. मी ठेवते मॅम. हो, शुअर, शुअर. येस. हरिओम. माईक अच्छा, बरं, बरं, बरं. ठीक आहे. ठीक आहे. तू जॉइन होशील का? फक्त येस ऑर नो? या. ओके. गुड, गुड. ठीक आहे, चालेल. हां, तुम्हाला पण राजश्री ताई मी अनम्यूट केलंय. होतंय का? प्रयत्न करेल मी, पण पॉसिबल नाहीये. सकाळी पाण्याचा टाइम असतो ना. ओके, ओके. अच्छा. हां, हां, हां. ठीक पण मी आहे. बघा. हां. कारण मग डिस्टर्बच होईल. चालू करून ठेवा, कारण की तुम्ही ऑलरेडी केलेला आहे ना योगाभ्यास. त्यामुळे चालेल. तुम्हाला समजेल. फक्त चालू करून ठेवा, व्हिडिओ बंद ठेवा आणि म्यूट राहा. मग तुम्हाला कळेल तरी की आपण काय केलंय ते. ठीक आहे? हां, म्हणजे हे मी प्रत्येकाला सांगेन. अगदीच जमलं नाही, तर तुम्हाला ॲटलीस्ट तुमचं डोळ्यासमोर होईल की काय केलंय ते. म्हणजे तुम्हाला नंतर आपण आसनं केली ती, तर तुम्हाला वेगळं नाही वाटणार. समजेल काय करतोय ते आपण. ठीक आहे? चालेल. चला. हरिओम. हरि थँक यू. हरिओम. भेटूया उद्या सकाळी. हरिओम. शुभरात्री. मीटिंग एंड करते. हे गुंजन हे बंद कसं करायचं का? हे असं बंद केलं की बंद होत नाही. थांब ना.